पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुझी कृपा विठ्ठला माय बापा, ब्रह्माची विश्व तू केशवा। ते सावळे रूप मोहते चित्त माझे विठ्ठल झाले, आहे मनास त्याची ही आस। भक्ती तरंगुनी गेले, भक्ती तरंगुनी गेले। आत्मरूप विठ्ठला देह झाला पंढरी, जय घोष घुमू दे बोला बोला राम कृष्ण हरी। आत्मरूप विठ्ठला देह झाला पंढरी, जय घोष घुमू दे बोला बोला राम कृष्ण हरी। माघार नाही आता तव चरणी लीन भावे, सहवास विठ्ठलाचा भवसागर तरावे। क्षीण नाही जीवाला तुझीच सांगता गाथा, मुक्त झाला पायरीवर ठेविला जाने माथा। विठ्ठल सोय रास खाध्यास त्याचा मज लागला, द्यावे दर्शन पामरा श्याम माझा तो सावळा, श्याम माझा तो सावळा। आत्मरूप विठ्ठल देह झाला पंढरी, जय घोष घुमू दे बोला बोला राम कृष्ण हरी। आत्मरूप विठ्ठल देह झाला पंढरी, जय घोष घुमू दे बोला बोला राम कृष्ण हरी। आत्मरूप विठ्ठल देह झाला पंढरी, जय घोष घुमू दे बोला बोला राम कृष्ण हरी। वीणा 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 यार, तुझा आवाज फारच गोड आहे। आणि मी नाईस सेन्स ऑफ ह्युमर। हा हा, राईट राईट। सो वीणा, लेट मी टेल यू, मी हे सगळं का केलं। का का अरे सांग ना, का का केलंस, सांगशील का? हो हो सांगतोय ना। ऍक्च्युली वीणा, कसं आहे ना, मी तुझा आवाज पहिल्यांदा अगदी योगायोगाने विठ्ठल मंदिराच्या इथे ऐकला, त्यानंतर मग दुकानाच्या बाहेर, आणि त्यानंतर कुलकर्णी काकांच्या इथे, आणि मग नंतर परत एकदा मंदिराच्या इथे तुझं कीर्तन ऐकलं। काय ग? नाही, काही नाही। वीणा वीणा, तुझ्या आवाजात ना एक वेगळेपणा जाणवला मला। मला शब्दात नाही एक्सप्रेस करता येणार, पण काहीतरी स्पेशल आहे यार तुझ्या आवाजात। इनफॅक्ट माझा एक म्युझिक बँड सुद्धा आहे, संगीत माफिया नावाचा। अरे वा, छान नाव आहे। हो ना? आमचा एक स्टुडिओ सुद्धा आहे, ज्याला तू आमचा अड्डा म्हणूच शकतेस। तर वीणा, माझी अशी इच्छा आहे की तू तिथे यावंस। हो, केवढे जुळतात आपले विचार। विचारांचं मला माहित नाही, पण मला असं वाटतं एकदा माणसाचे सूर जुळले ना की बाकी सगळं आपोआपच जुळून येतं। आणि आय एम डॅम शुअर माझ्या गँग सोबत सुद्धा तुझे सूर नक्कीच जुळतील। फक्त एकदा त्यांनी तुझं गाणं ऐकलं पाहिजे, मग त्यांना कळेल मी या आवाजासाठी एवढा डेस्परेट का झालोय ते। ए वीणा, तू एक काम कर ना, तू उद्याच ये ना आमच्या स्टुडिओला। हो,
नाही म्हणजे उद्या दिवाळी आहे हा, आणि तुझ्या सुंदर आवाजाने आमच्या सगळ्यांचीच दिवाळी एकदम म्युझिकल सूरमयी होऊन जाईल. वीणा, काय झालं? एनी प्रॉब्लेम? नो 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 प्रॉब्लेम. येईन ना मी, नक्की येईन. ग्रेट. मी तुला ॲड्रेस मेसेज करतो. हो. चलो बाय, भेटूया उद्या. ए, मी तुला ड्रॉप करू कुठे? हो कुठे? सांगते. चल 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 चल. चल. रिक्षा. वीणा. हो. हा चल बस बस बस. प्रवास. काय करतेस तू? चल. रिक्षा. बस 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 बस, इथेच थांबव. अगं पण तुझं घर अजून इथून थोडं लांब आहे ना. हो, पण तू माझ्या घरी येण्याची ती वेळ यायची अजून. म्हणजे मला घरी ड्रॉप करायला आलास तर घरी यावं लागणार, घरच्यांना भेटावं लागणार, ती वेळ यायची. ओके बाय. ताई पैसे देत आहे ना? घाई आहे तुला परत जायची? नॉट एक्झॅक्टली. मग आपण अजून थोडा वेळ गप्पा मारत बसलो तर चालेल? चालेल. वीणा, मला सांग तुझ्या घरी कोण कोण असतं? तुला कोणी भाऊ बहीण काही? मी निघते आता. का? सगळंच एका भेटीत कसं बोलायचं ना, खूप भेटायचंय अजून आपल्याला. कूल. बाय. बाय. काय झालं? हात दे ना. हा? उंच आहे. हा. Oh
चालू आहे? काकू, हा मुलगा कोण आहे? आणि तू त्याच्या गाडीमध्ये काय करतेस? मी 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 काहीच नव्हते करत, खरंच. हो का? मग तू काय इथे उगीच उभी आहेस का की गाडीचा रंग कसा आहे ते बघायला? काकू ऐका ना प्लीज, तुम्ही जर समजता ना, तसं काही नाहीये. नाही नाही आई, काहीतरी कांड झालाय. चर्चा तर व्हायलाच पाहिजे ना. मॅडम ऍक्च्युली तुम्ही हे काम ना मिहीर साहेबांना दिलं होतं. कितीदा सांगितलं त्याला साहेब म्हणायचं नाही. मीटिंगला येत आहे माझ्या बरोबर? यू टेल मी, डेस्टिनेशन वेडिंग करायला आवडेल ना तुला? चालेल, मी करतो फोन. आत्या गुड मॉर्निंग आत्या गुड मॉर्निंग. हसण्यासारखं काय त्यात? उलट तू जे केलंयस त्यावर लोक हसतील. काय केलंय मी आत्या? मॅडम, इथे मॅडम म्हणायचं मला. सॉरी मॅडम. काय केलंय मी? मला न विचारता कुणीतरी वेगळ्याच सप्लायरला ऑर्डर दिलीस तू? तुला माहितीये ना, वर्षानुवर्ष आपले ठरलेले सप्लायर्स आहेत. हो, पण मॅडम मी असा विचार केला. विचार. जे तुला आयुष्यात कधी जमलंच नाही ते करायचा प्रयत्न का करतोस तू? आणि तू हा विचार नाही केलास, तू हा अविचार केलास. आणि तुझ्याच या अविचारीपणामुळे माझं लाखोचं नुकसान झालंय. मी काय म्हणतो, Shut up! Just shut up. हे सगळं ना तुझ्यामुळे झालेलं आहे. तू म्हणालास म्हणून मी त्याला इथे कामावर ठेवलंय. आता जर हा सुधारला नाही ना तर नोकरीवरून काढून टाकेन याला. बघतोस काय? नजर खाली खाली. बघताय काय सगळे? कामाला लागा. सर, एवढे सॅम्पल बघता का? उर्मी, कुछ ना कहो उर्मी, कुछ भी ना कहो. अगं ताई, मी तुला एक खूप कठीण काम सांगणार आहे. उर्मी, तू ऐकतेस का? मी कशी सुंदरच दिसते म्हणा, पण मी कोणत्या पोज मध्ये जास्त सुंदर दिसेन ना हे तुला मला सांगायचं. मागे हे बघ, ही वाली का ही सिंपल अशी. शी नको, थांब. आता बघ ना ताई, हे बघ अशी. का 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 ही वाली अशी. एक सेकंड, ही वाली बेस्ट आहे ना? हा, यातच फोटो काढते आणि प्रभासला पाठवते आणि त्याला सांगते हाच फोटो स्क्रीन सेव्हर म्हणून ठेवायचा. नक्की पाठव उर्मी. कोणाच्या मोबाईलवरून पाठवणार आहेस? अशी काय करतेस? माझ्या पाठव, आत्ताच्या आत्ता पाठव माझ्या समोर. पाठवते मग, त्याच्यात काय एवढं. माझा हा
माझा फोन माझा फोन माझा फोन मामा ताई माझा फोन प्रभासच्या गाडीत विसरलीस. आठवलं? माझा मोबाईल त्याची गाडी यांचं मिलन अगं ए मूर्ख मुलगी, अगं मोबाईल मिळवण्यासाठी त्याला कॉन्टॅक्ट तर करावा लागेल की नाही? नंबर कसा मिळवणार आहेस? काय त्याचा नंबर फक्त फोन मध्ये नाही, इथे सुद्धा सेव्ह आहे. पाठ केलाय मी. वो फोन नहीं उठा रहे अभी. मी सांगत होते ना तुला, उर्मी खोटं बोलू नकोस, खोटं बोलू नकोस. ऐकलंस माझं? आता बघितलं ना खोटं बोलल्यावर कसं विचित्र काहीतरी घडतं. तू असा का नाही विचार करत की देवाने त्याला परत एकदा भेटायची संधी दिली आहे मला, आणि आजच्या दिवसात काहीही करून आम्ही पुन्हा एकदा भेटणार आहोत आणि मग भेटतच राहणार आहोत. कसं? ज्या देवाने मला फोन विसरायला लावला तोच देव आमची भेट घडवून आणेल. क्योंकि खुदा ही मोहब्बत है, खुदा ही मोहब्बत है. बघ ना. ओ अंकल, चला की आता किती वेळ? अजून थोडा वेळ थांबलात तर देवी साक्षात प्रगट होईल. झालं नाही आता हे सुरू आहे म्हणजे हे आला रे. प्रभास, हाऊ इज ची? चांगलं कोणतं गाणं गायलं तुम्ही? प्रभास सांग ना लवकर, मी फार एक्साइट झाली रे ऐकायला. गाईज गाईज गाईज, मी तुम्हाला काय सांगितलं होतं आठवतंय? मला त्या आवाजाचा चेहरा आवडला. अँड आय वॉज राईट. खरंच तिचा आवाज खूप छान आहे यार. सिंपल, ओरिजिनल आणि खूप निरागस. म्हणजे एखादं लहान मूल घरात कसं कुठेही आपली खेळणी मांडून ठेवतं. पसारा होईल याचं काही टेन्शन नाही, घरातलं कोणी ओरडेल का याची भीती नाही. स्वतःचं मन रमवण्यासाठी ना ते मूल कसलाच लोड घेत नाही. वीणाचं गाणं ना एक्झॅक्टली तसंच आहे. एकदम फ्री फ्लोईंग. प्रभास, टेल मी, तुला वाटतंय ती मुलगी कॅश सारख्या हाय पिच नोट्स गाऊ शकेल? अजय, ऑफकोर्स. अजय, उलट मी तुला सांगतो ना, अरे ती ना गाण्यामध्ये जास्त व्हेरिएशन देऊ शकते. रिअली? व्हेरिएशन्स म्हणजे तुझ्यासारखे? सो ती मुलगी जर आपल्या बँड मध्ये आली तर ती लीड सिंगर असेल तुमच्यासारखी. हा मोबाईल कोणाचा आहे? अरे हा तर वीणाचा फोन आहे. आता रिटर्न कसा करू?